नमस्कार, माझं नाव शिवानी देसाई गांगण. मी आज सम्राट आयुर्वेद परळमधनं तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. अर्थात तुम्ही मघाशी बघितलं असेल, माझ्या हातात एक छोटीशी ताटली होती आणि त्याच्यामध्ये धुपाचं साहित्य होतं. तुम्ही म्हणत असाल की डॉक्टर करतायत काय? सो युजुअली मी माझ्या क्लिनिकमध्ये हा धूप करते, अर्थात कारण त्याच्यामुळे वातावरण शुद्धी हा एक हेतू असतो. हे करता करता मला एक विचार सुचला की जर मी इथे करत आहे तर तुम्हाला सुद्धा याची थोडीशी माहिती देऊ आणि तुम्हालाही त्याचा सगळ्यांना फायदा होईल. म्हणून आज आपण बघूया की धूप किंवा धूपन चिकित्सा. पूर्वीच्या काळीनं ग्रंथामध्ये धूपन चिकित्सा हे पूर्वकर्मामध्ये मेन्शन केले. आता पूर्वकर्म म्हणजे काय की युजली ज्यावेळेस मोठे ऑपरेशन्स वगैरे व्हायचे, शस्त्रकर्म व्हायचं, त्यावेळेस डिसइन्फेक्टंट म्हणून म्हणजे ती जी खोली आहे ती पूर्णपणे जंतुविरहित करण्यासाठी ही धूपन चिकित्सा केली जायची. म्हणजे की ह्यामध्ये अशी औषधं वापरली जायची की त्याच्यामुळे ह्या त्या परिसरातले काही जंतू असतील तर ते मारून टाकले जातील आणि पेशंटला त्याचा त्रास होणार नाही. किंवा पूर्वीच्या काळी ना खूप मोठ्या मोठ्या कंटेनर्समध्ये मातीच्या भांड्यात, चिनी मातीच्या भांड्यात वगैरे आपली जी आसव, जी अरिष्ट असतात, जी आपण कुमारी आसव वगैरे तुम्ही घरी असेल, प्रत्येकाच्या घरी तुम्ही पित असाल, तर ती बनवण्यासाठी ना मोठे मोठे कॅन्स किंवा जे कंटेनर असायचे ना त्याचं धूपन केलं जायचं. म्हणजे त्यांना आतून एक वेगळ्या एक औषधी द्रव्यांचा धूप दिला जायचा की त्याच्यामुळे त्याच्यातले आतले जे काही जंतू असतील तर ते मरून जावेत आणि त्याच्यामध्ये जे औषध आपण टिकवलेलं आहे किंवा साठवलेलं आहे ते चिरंतन काळापर्यंत ते टिकावं, म्हणजे आपल्याला अपेक्षित काळ आहे तेव्हापर्यंत ते टिकावं. म्हणजे इतकी पॉवर त्या धुपात होती की अगदी पूर्णपणे विश्वास ठेवून त्याच्या जोरावर ऑपरेशन्स केली जात होती किंवा औषधं साठवली जात होती मोठ्या मोठ्या कॅन्समध्ये. आत्ताही बऱ्याच ठिकाणी ही चिकित्सा करून औषधं जी शास्त्रोक्त पद्धतीने सांगितली आहेत ती अजूनही केली जाते, केली करतात. सो म्हणून आज म्हटलं की ह्या धुपाचं थोडंसं महत्त्व किंवा धूप कसा करावा किंवा आयुर्वेदाने धुपाबद्दल काय सांगितलंय आणि त्याचा आपला आत्ता ह्या सीझनला काय फायदा होईल हे आज आपण चर्चेमध्ये बघणार आहोत. युजली आपल्या सगळ्यांच्या घरात धूप केलाच जातो आणि तो युजली फक्त कुठल्या तरी सणाला किंवा गणपती बाप्पा घरी आले असतील किंवा देवी बसल्या असतील किंवा काहीतरी पूजा असेल, सणवार असेल, तर काही पर्पज असेल तर तो आपण करतो. आणि आपण नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये कोळशाचा वापर करतो किंवा धुपाचा वापर करतो, राळाचा वापर करतो किंवा कापुराचा वापर करतो आणि तो धूप केला जातो. पण आयुर्वेदाने ह्याच्यामध्ये ना काही थोडेसे बदल सांगून काही औषधींनी युक्त असा धूप सांगितलाय. तो म्हणजे कसा की कोळशाच्या जागी तुम्ही शेणाच्या गोऱ्यांचा वापर करू शकता, कारण कोळशाचा जो कार्बन आहे तो आपल्या शरीरात गेला तर नक्कीच आपल्याला त्रास होऊ शकतो. पण जर गोऱ्या वापरल्या तर तसा त्रास होणार नाही. त्या गोऱ्यांवर आपण राळ टाकू शकतो, गुगुळ टाकू शकतो. कापराच्या ऐवजी भीमसेनी कापूर असतो जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तो आपण वापरू शकतो किंवा निंबाच्या पाल्याचा वापर करू शकतो, निंबाच्या काड्यांचा वापर करू शकतो. अगदीच ते अवेलेबल नसेल तर निंब चूर्णाचा वापर म्हणजे कडुनिंबाच्या पावडरचा वापर तुम्ही करू शकता, ओव्याचा वापर करू शकता, हळदीचा वापर करू शकता किंवा वचा म्हणजे वेखंडाची काडी असते किंवा चूर्ण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याचा वापर करू शकता किंवा हळद तुम्हाला हवी असेल तर ती थोड्याफार प्रमाणात तुम्ही टाकू शकता. सुंठीचा वापर करू शकता. ही अशा प्रकारे जर धूप केलात तर तो अर्थात वातावरणाचे जंतू पण मारेल आणि आपल्याला जे रेस्पिरेशनचे त्रास होतात म्हणजे श्वासोच्छवासाचे सध्याच्या या सीझनमध्ये त्रास होतात ते कमी होण्यासाठी किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होतो. पण आत्ता सध्या आपल्या आजूबाजूला ना खूप रोगराई पसरली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं तसं ह्या सीझनमध्ये नॅचरलीच निसर्गतःच आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती किंवा शरीराचं बळ किंवा अग्नीचं बळ हे कमी झालेलं असतं. म्हणून आपण कुठल्याही रोगाला बळी पडण्यासाठी म्हणजे आपण पटकन एखाद्या रोगाला बळी पडू शकतो आणि म्हणून ह्या सीझनमध्ये तुम्ही बघत असाल तर प्रत्येक 2-4 माणसामागे एका माणसाला सर्दी, खोकला, ताप, पडसं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. किंवा आत्ता तुम्ही जर बघत असाल बातम्यांमध्ये तर नवीन झिका व्हायरस पसरलेला आहे किंवा कोरोनाचे काही 1-2 रुग्ण आहेत. तर
ह्या अशा वातावरणामध्ये आपण एक प्रिव्हेन्शन म्हणून, एक बचाव कार्य म्हणून ह्या धूपाचा नक्की वापर तुम्ही करू शकता. आणि हा धूप करायला अतिशय सोपा आहे. घरात तुम्ही करू शकता किंवा म्हणजे घरात दारात करू शकता किंवा बिल्डिंगच्या एंट्रन्सवर करू शकता, तुमच्या ऑफिसच्या एंट्रन्सवर तुम्ही करू शकता किंवा शाळांमध्ये जिथे विद्यार्थी रोज अभ्यास करायला येतात ऑफकोर्स, तिथे आपण करू शकतो. शाळेच्या गेटवर म्हणजे मोठ्या प्रमाणात जर करायचं झाला तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा असा आहे की तो जो धूर आहे तो श्वसनामागे ज्याच्यात औषधी द्रव्य टाकलेली आहे तो गेल्यामुळे, अर्थात आपली जी श्वसन संस्था आहे ती स्वच्छ होण्यास मदत होते किंवा जो कफ साठलेला आहे तो बाहेर येतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की पटकन एखादा धूर आला की आपल्याला शिंका येते किंवा नाक गळायला सुरुवात होते, कफ सगळा बाहेर येतो. सो अशा प्रकारचा जर औषधी धूर आपल्या आजूबाजूला असेल तर तो पथ्यावरच पडणारा असेल. आणि अर्थात ही काही कुठली चिकित्सा नाही, याच्याने कुठला रोग बरा होणार नाही, पण नक्कीच आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते शुद्ध करण्यासाठी आपण ह्याचा नक्की फायदा करू शकतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी अगदी रोज किंवा अल्टरनेट डेज ह्या धूपाचा वापर घरात किंवा शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये, बिल्डिंगच्या एंट्रन्सवर नक्की करा. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही वृद्ध व्यक्ती आहेत, लहान मुलं आहेत किंवा गर्भवती स्त्रिया ज्या आहेत, हे लोक जास्त प्रोन असतात. म्हणजे ह्या माणसांना, ह्या व्यक्तींना पटकन कुठलाही आजार होण्याची शक्यता असते. तर त्यांची आपण काळजी घेऊ शकतो आणि पुढे कुठल्याही मोठ्या रोगापासून त्यांचा बचाव करण्यासाठी नक्कीच ह्याचा फायदा करू शकतो. सो तुम्ही सगळ्यांनी ह्या धुपाचा अवलंब तुमच्या रोजच्या, आत्ता ह्या सीझनमध्ये रोजच्या रुटीनमध्ये करा. ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल, काही क्वेरीज असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी सगळे औषधांची नावं ह्याच्यात नक्कीच सांगितलेली आहेत. तरी देखील काही कन्फ्युजन असेल तर प्लीज मला मेसेज करा आणि काळजी घ्या. बाय.